चिदान देगा देवा तुझा विसर न भावा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा मागणीपर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्म्याला एक मागणी मागतात। मागणी महाराज आयुष्यभर परिस्थिती नाजूक झाली जरी पुढच्याच्या पुढे हात पसरला नाही ती फक्त संत होती, ती फक्त अष्टादश संत। आम्ही त्या यादीत नाहीत, त्यांच्या यादीतला मला आतापर्यंत सापडलेला नाही, अद्याप नाही। त्यांच्या यादीतला जर आता कोणी सापडला असता तर त्यांचं दर्शन होणं विमान येणं सोबतच झालं असतं, नाही सापडत। आम्ही त्यांच्यासारखं बोलू, त्यांच्यासारखे गप्पा करू, त्यांच्यासारखं वाटेल ते गोड प्रबोधन करू, पण त्यांच्यासारखं वागू शकत नाही। संत संतच होते महाराज। मागणं हा संतांचा धर्म नाही। काही मागणे हे वडिलाची रीत जाणत असो, आयुष्यभर काही मागलं नाही। पण आजच्या अभंगाद्वारे तुकोबराय विश्वाच्या मालकासमोर एक मागणी मागतात। ती मागणी पूर्ण करत असताना विटेवरच्या मालकाला एक तिळ मात्र त्रास नाही। हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, देवा मला एकच देऊन टाका, रात्रंदिवस तुमचा विसर झाला नाही पाहिजे, एवढं देऊन टाका। काय मागणी हो महाराज। ही मागणी ज्या वेळेला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांनी विटेवरच्या मालकाकडे केली त्यावेळेला जगाचा बाप रडत होता। काय मागितलंय तुकोबरायांनी? तुकोबरायच्या घरची परिस्थिती विटेवरच्या मालकाने पाहिली होती, कारण बऱ्याच वेळेस जगाचा बाप बाबू महाराज तुकोबरायकडे गेलते। पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर, दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या। काय होतं त्यांच्याकडे? कन्या खाल्ल्याच्या नंतर सुपारी नाही, इलायची नाही, लवंग नाही, काही नाही। मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ। इतकी परिस्थिती नाजूक। एवढ्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या तुकोबरायाने ही मागणी मागावं, हृदय गहिवरून आलं विटेवरच्या मालकाचं। आणि उदात्त अंतकरणाने विटेवरचे मालक म्हणतात तुकोबराय ठीक आहे माझा विसर पडणार नाही, देऊन टाकतो, पण पुन्हा काय पाहिजे? देताल देवा? गुण गाईन आवडी। गुण म्हणजे मी रात्रंदिवस तुझं आवडीनं भजन करील, ही मागणी मागितली। देवा मी रात्रंदिवस अविरत शिंक जांभाई खोकला, ती तुका वेळ वाया गेला। फक्त शिंक आली असेल, जांभाई आली असेल, खोकला आला असेल, एवढा वेळ सोडून दिला तर अविरत मी आवडीनं देवा तुमचं गुण गावं, भजन करावं, हे देऊन टाका। ठीक आहे तुकोबराय। देवाला असा भाव झाला असेल, एक मानसिकता झाली असेल देवाची की तुकोबराय अविरत भजन करावं असं मागतात, त्या अर्थी मोक्ष आवडतो का नाही यांना? देवानं सांगितलं तुकोबराय तुम्हाला मोक्ष नकोय, न लगे मुक्ती आणि संपदा, पैसे नकोय म्हटले। महाराज पैशाच्या विरोधात गप्पा करणारी जगात खूप लोक सापडतील, तुम्हाला खूप लोक सापडतील, पण पैसा आवडत नाही असा भारतात माणूसच नाही। असा जर असता तर काही पुरावे कशाला केले असते मालकाने? ऐसा कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन, आहे का कोणी? ऐसा कोणी दावा हे जया नावडे नाही आवडत। दारा म्हणजे पत्नी। एक जण उठला आणि म्हणला महाराज मी बायको नाही केली,
म्हणजे मला दारा म्हणजे बायको आवडत नाही. मालक म्हणले सुंबळ्या तरी तू सुटला नाही. तो बायको नाही केली म्हणजे फारच शहाणा झाला का. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, नाही त्या सुटली नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. अस्मदंड छाया तरुवराची, नाही कोणी सुटला. महाराज ही लोक सुटली हो. हे अष्टादश श्लोकांचा विचार केला, याच्यातून ती बाजूला सुटली. न लगे मुक्ती आणि संपदा. पैसे नकोय म्हटले आम्हाला, मोक्ष पण नकोय. आपण सगळी माणसं मोक्षासाठी बेजार आहेत. का बेजार आहेत माहितीये का. आपल्याला यमाची भीती वाटते, याच्याकरता मोक्षासाठी बेजार. ते यमाला भीत नव्हते, यमाच्या बोकांडीवर पाय द्यायलाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, डोक्यावर पाय द्यायलाय त्याच्या यमाच्या. काय भीती ती यमाला. अद्याप नाही, अद्याप नाही. महाराज मोक्ष काय करायचं त्यांना. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दाशी, होय सांगू आईशी तुका म्हणे. मोक्ष भांडे घासायला, मोक्ष सडा टाकायला, मोक्ष फरशा पुसायला, मोक्ष स्वयंपाक करायला, मोक्ष धुणे धुवायला, मोक्ष पाणी भरायला, मोक्ष नाल्या उपसायला, मोक्ष रस्ते झाडायला, मोक्ष सरपण तोडायला, मोक्ष पाणी तापवायला, मोक्ष आंघोळी घालायला. आणि काम करता करता जर मोक्षानं काम चुकीचं केलं तर लातही हाणली. मोक्ष सुखा हानू लाता, लात हाणली मोक्षाच्या पाठड्यामध्ये. या सत्तेवर आरूढ असणारी लोक ती नकोय म्हणते मोक्ष आणि संपदा. श्रुतीनं श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायला एक प्रश्न केला. पूज्य श्री तुकोबाराय, तुम्ही मोठ्या उदात्त अंतकरणाने म्हणता आम्हाला मोक्ष नकोय. कळालं, मोक्ष तुमच्याकडे कामाला आहे, याच्याकरता मोक्ष नको म्हणले. तुम्हाला यमाची भीती वाटत नाही, याच्याकरता मोक्ष नकोय म्हणले. मला कळतं, पण पैसा तर लागतो. अर्थनामाचा पुरुषार्थ आहे. जरी झाला संन्यासी दुपारी काय काय खाशी. तिथं दुसरा शब्द वापरलाय, पण ते म्हणत नाही मी. विठाला विठाला लागतील ना पैसे, तुम्हाला का पैसे नकोय. तुकोबारायने सांगितलं, श्रुती माते पैशाची मालकीन तिचं नाव लक्ष्मी आहे. पैशाच्या मालकिनीचं नाव लक्ष्मी आहे. आणि लक्ष्मी कोणाची पत्नी. पंढरीतल्या मालकाची. मग पैशाच्या मालकिनीचे मालक माझ्याकडे मनाने येते, मला तरी काय करायचे पैसे. अहो 4-2 पैसे असलेल्या नालायकानं जर खांद्यावर हात टाकला तर लोक म्हणते साहेबांना फाटीवर हात टाकला. आणि काय सांगतो त्या साहेबाचं, तो मरणार नाही का. तो मर काय साहेब, एके दिवशी फुकून द्यायचं. तू ज्याला मोठं म्हणणारीस त्याला पेटून द्यायचंय त्याला. मग ज्याला पेटून द्यायचंय, फुकून द्यायचंय, त्यानं जर खांद्यावर हात टाकला तर माणसं इतके खुश होते. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. तो पंढरीतला मालक आहे. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. तुम्ही किती कूलर लावल्यावर मंडप गार झाला असता, किती एसी लावल्यावर, किती फॅन लावल्यावर, त्यानं किती मिनिटात गार केला. नुसतं तुमचं गाव का, अख्खा प्रांत गार केला. कोणात ताकद आहे त्याच्यात. आणि एवढा घरी आल्यावर पैसे काय करायचे महाराज. न लगे मुक्ती आणि संपदा. पाहिजे काय तर संत संग दे सदा. मला संतांच्या संगती पाहिजे. श्रुतीनं प्रश्न केला, संत कशा करता. ऐक म्हणले श्रुती माते, जीवनात वासना ही तिळा इतकी नाही. तुकोबारायचं वाक्य बरं का. जीवनात ही तिळा इतकी वासना नाही, पण आदा कदा जर कुठून आली तर वासना जाळण्याची ताकद संतांच्या पायाच्या रज कणाते. संत चरण रज लागता सहज, चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता वासनीची रिज धरणी जाय, वासनीची रिज धरणी जाय, वासनीची रिज धरणी संत चरण
पायाच्या कण जर लागला अंगाला तो वासना जळून जाती, आणि वासना जळाल्यावर मग पुन्हा काय महाराज, शरीर पवित्रच येत ना. सगळ्यात घाणेरडी काय असेल तो वासना. ह्यो काम्या आहे ना, ह्यो काम्याला हरामखोर आहे. वासना म्हणजे काम. या कामानं चांगल्या चांगल्याला आपटिले. कामाजी कोतवाली आणि नागविले होताशी. हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. जमदग्नी दुर्वास नाडिले मान ऋषी. क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यासी. ज्वाहार माय बाप ज्वाहार मी कायापुरीचा. चांगल्या चांगल्याची फजिती केली या वासनेने. आणि वासना जाळून टाकण्याचं काम संतांच्या पायाला चिटकलेल्या मातीत ताकद आहे. तर संतात किती ताकद असेल. म्हणून संत संग देई सदा. मालक उदात्त अंतकरणाने तुकोबारायला एक प्रश्न करतात. तुकोबाराय, रात्रंदिवस तुम्हाला माझा विसर पडणार नाही हे देऊन टाकतो. आवडीनं भजन करताल, गुणगाणे म्हणजे भजन करणे, देऊन टाकतो. संतांची संगती देतो. पण याच्यासाठी शरीर तर मानवी लागेल ना. तुकोबाराय होकार देतात. मग मानवी शरीर म्हणल्यावर गर्भवासाला घ्यावं लागेल. सुखे घालावे आम्हाशी. तुकोबाराय म्हणतात, देवा गर्भवासाची आम्हाला भीतीच नाही. आम्हा विष्णू दासा सुलभ मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा. झाले भेणे गर्भवासा. विष्णू दासा सुलभ तो. विष्णू दासा सुलभ. मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा. यती योगी जपी सिद्ध अनुरागी तात्विक सात्विक सदाचारी पुण्यशील पावन या लोकांना गर्भवासाची भीती वाटली. पण आम्हा विष्णुदासा सुलभतो. भगवंताचं भजन करणाऱ्या वारकऱ्यांना गर्भवासाचं दुःख काही करत नाही. देवा सुखे घालावे आम्हाशी. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला विठाला. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने गेल्या 24 वर्षापासनं तुम्ही हे ज्ञानसत्र करता, अन्नसत्र भरवता, नामाचं सत्र भरवता. अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे ज्ञानदान, अन्नदान आणि नामदान. ज्या सप्ताहात विना उभा आहे तिथं नामस्मरण आहे. फक्त विनेकऱ्यानं गळ्यात विना येतोपर्यंत रामकृष्ण हरी म्हणलं पाहिजे. तो जर इना घेऊन तंबाखू चोळीत असेल, वा वा वा, त्यालाही कोण्या नरकात टाकावा हे यमाल सुद्धा कळणार नाही. अखंड हरिनाम सप्ताह नामस्मरण करत राहायचं. विद्वान लोकांची मोठमोठ्यांची तुम्ही कीर्तन श्रवण केली. ज्ञानदान आणि पंगती तर आहेतच बाबू महाराज, पंक्ती आहे तिथं. गेल्या 24 वर्षापासून 2 तपश्चर्या तुमच्या उद्याच्याला पूर्ण होतात. आणि तुमच्या या तपश्चर्यामध्ये वरुणानं सुद्धा हजेरी लावली, मेघानं सुद्धा हजेरी लावली. भवानी दापका ग्रामस्थांच्या वतीने चालत असलेला हा ज्ञानयज्ञ द्वितपपूर्ती 16 दुसरी तपश्चर्या पूर्ण होती. 12 वर्षाचं एक तपश्चर्या असती. अशा या भवानी दापकेकर मंडळींच्या वतीने गावात जेवढ्या अण्णावची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. मला काही कोणाचं नाव माहीत नाही, काय नाही काय नाही. आणि नाव पाठ करायला मला कुठं ग्रामपंचायत लढवायची इथली. त्याच्यामुळं गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. सात्विक सदाचारी पुण्यशील पावन आध्यात्मिक सर्व नामधारकांना मनपूर्वक प्रणाम करतो. या कार्यक्रमाच्या संदर्भात, तारखेच्या संदर्भात ज्यांनी माझ्याशी संपर्क केला, आदरणीय आध्यात्मिक क्षेत्रातला पिंड आहे.
महाराज नियोजन करत असताना आता पाऊस आलाय, काय करावं, 3-3 बाऱ्या कीर्तनकाराकडे येणे, स्पीकरवाल्याकडे येणे, आच्छादन केलंय का, टाकल्यात का सतरंज्या, इतकं नियोजन. ज्या व्यक्तीचं उद्याचं काल्याचं कीर्तन आहे त्या व्यक्तीने कीर्तनात टाळ घेऊन उभं राहावं. सोपान महाराज मोजकी लोक सापडतात, अशी मोजकी. मी काय तोंडावर वर्णन करतो म्हणून नाही बरं का, मला आवडतं नाही कोणाचं वर्णन करणं. कारण एखाद्याचं वर्णन करून जर काही घ्यायचं असेल तर पंढरपुरातल्या मालकाने मला असा पाईप द्यायला शेतीतून, म्हणून मी काही भंगिऱ्याच्या बनिली दूत नाही. वस्तुस्थिती नाहीत बसत, नियोजन करणारे नाहीत उभं राहत. तुम्ही तर उद्याचे कीर्तनकार आहात, मानकरी आहेत, उद्या प्रसादाचे कीर्तनकार आहात. तरी पण बाबू महाराज मी इथंच नाही, 4-2 ठिकाणी तुम्ही ज्या ज्या ठिकाणी कीर्तनं घेतली तिथं तुमची ही परिस्थिती पाहिली. आणि तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायचे उपासक, तुम्ही वारीत चालता म्हणून मला आवडता. असं एकदाही झालं नसेल तुमचा फोन आला, मी उचलला, कंटाळा आला, काही नाही. कारण सगळ्यात जास्त मला आवड आहे ती फक्त वारकऱ्यांची. नाही तर बाकी कीर्तन किती बी फुगीर घेतात आमचे, ज्यानं आयुष्यभर टँकरनं दारू प्याल्या का ते हराम खोरायचे पण आम्हाला कीर्तन करावं लागतात. विठाला विठाला काय डोंबल्याचं पुण्य भेटणार आहे आम्हाला त्याच्यामध्ये. पण निष्ठावंत वारकऱ्याने कुठंतरी दिसावं, या लोकांमुळे संप्रदाय जिवंत आहे. म्हणून संप्रदायावर असीम निष्ठा असणारे आदरणीय बाबू महाराज लोणीकर, तुम्हा गावकऱ्यांच्या वतीनं ती संपर्क करत होती, त्यांनाही धन्यवाद. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे माधव महाराज आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. हरिभक्तीपरायण विद्याधर महाराज आहेत, हरिभक्तीपरायण बाबूराव महाराज आहेत, चोपदार आहेत. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही ह्या खाली ओलसर वातावरण आहे, ओल्ली जागा आहे, तरी पण तुम्ही एवढी जण बसलात. तुम्हा सज्जन श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. मला असं वाटत नव्हतं बाबू महाराजी लोक येतील गावातली, पण श्रद्धाळू लोक सात्विक. वापस तर खूप गेलीत, त्याला विलाज नाही. खूप 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 मला जवळजवळ 100पेक्षा जास्त फोन आले असतील, तुम्ही येणार आहात का. मी म्हणलं 23.5 वर्षात गिरगावकरांनी तारीख घेतल्याच्या नंतर आला नाही असं महाराष्ट्रात तरी सांगायला गाव नाही. कोणी सांगायचंच नाही की गिरगावकरांनी तारीख घेतल्याच्या नंतर आला नाही, असं कधीच होत नाही, कधीच नाही. मी का नाही येणार, का नाही. उलट मला यायला, इथं तर मी वेळेच्या आत आलो तरी पण पाऊण तास शिल्लक झाला, कारण इतका पाऊस होता इथं बाजूच्या तालुक्याच्या शहरात. खूप पाऊस, काही रस्ता दिसत नव्हता. इकून टाकलेलं लोकेशन ड्रायव्हरच्या फोनवर व्यवस्थित येत नव्हतं, इतकं पाऊस होता, रेज पुरत नव्हती. स्पीकरवाल्यानं इतक्या वातावरणातही आवाज चांगला द्याला, तुमचंही धन्यवाद. हो, नाही तर पुण्यात आभाळ आलं, इकडच्या स्पीकरवाल्याला सर्दी होती. विचार काय म्हणतं, वातावरण असते महाराजाच्या. सगळी लाईटचं काम आहे आणि ही लाईट गरिबाची, श्रीमंताची, मंत्र्याची, बेकाऱ्याची पर्वा करीत नाही. हे इतकी मोठी कुंटलभर वायरं इकून खोचले, तिकून घातले, तिकून काढेत. हे तर काय आपल्याला फक्त हे कसं काय बंद पडलं इतकंच कळतं आपल्याला. त्याच त्याला कळतं त्याचं भिजल्यावर लाखो रुपयाचं नुकसान होतंय. ते सुद्धा आपल्या परमार्थातलाच एक सदस्य आहे ना. विठाला विठाला चला सर्वांना प्रणाम करतो आणि अभंगावर येतो. आमचे हरिभक्तीपरायण सोपान महाराज, गोविंद माऊली संस्थान वांजरवाडा, एक आदरणीय फार दिव्य संस्थान आहे, तेजस्वी जाज्वल्य संस्थान आहे. मागच्या शिवरात्रीच्या पर्व काळावर तिथल्या सप्ताहात श्रीमद भागवत कथा सांगण्याचा योग जवळजवळ 8 दिवस तिथे योग मला आला. असं परमपावन संस्थान आहे. जसं धोंडू तात्यांचं संस्थान, तसंच पलीकडे यांचं वांजरवाडा संस्थान, गोविंद माऊलींचं. फार महाराष्ट्रातली दिग्गज आधरीव परमार्थातली वारकरी त्या संस्थानला येऊन गेलेली आहेत, तिथे सेवा करून गेली. अशा संस्थांचं आधिपत्य ज्यांच्याकडे आहे असे सोपान महाराज सुद्धा आलेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. विठाला विठाला बाबू महाराज अजून कोणी महाराज असतील पण मला नाव लक्षात नाही बरं, म्हणून सगळ्यांना महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम, सगळ्यांना प्रणाम करतो. क्षमा असावी, कारण इकडं फार कमी येण्याचा योग येतो ना, त्याच्यामुळे एखाद्याचं नाव राहिलं असेल मला माफ करा. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुणगायी ना आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुकोबाराय म्हणतात, देवा
मी आवडीनं तुझं भजन करावं ही माझ्या जीवनातली जोड आहे आणि मला देऊन टाका. मी नित्य नित्य अहो ध्यानात राहणे तरच भजन करता येईल ना. स्मरणातून विसरलं की भजन कसलं होणार. देवा मी आवडीनं तुमचं भजन करावं, गुण गाईनं आवडी एवढंच मला देऊन टाका. भजनात आवड असली पाहिजे. कारण आवड या शब्दाचा अर्थ भाव. आणि विश्वाच्या मालकाला सर्वात मोठी भूक कशी लागली असेल तर ती भावाची, ती प्रेमाची. देवा कारणे भाव तस्मात काही न लगे एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची त्याची पायी घाला मिठी. मोलने घे जगजेटी भावा एकासाठी खांदा वाहे आपल्या. त्याला फक्त प्रेमाची भूक लागली, भावाची भूक लागली. बाकी पैशाचा जर विचार केला तर पैसे त्याच्याकडेच येतं. तुम्हाला किती द्यायचेत, मला किती द्यायचेत, कोण्या दिवशी देऊन फुकून द्यायचंय हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. त्याला बाकीच्या गोष्टीची काय संबंध आहे. त्याला फक्त भूक लागली ती भावाची, आवडीची भूक लागली. श्रद्धा आहे आणि ही ज्याच्याकडे श्रद्धा आहे का ती माणसं त्याला आवडतात. तुकोबारायानं सांगितलं देवा म्हणून मी आवडीनं तुमचं गुण गावं इतकं मला सद्गुण द्या, एवढं देऊन टाका. तुकोबारायानं देवानं तुकोबारायाला विचारलं माझं आवडीनं गुण गाण्यात म्हणजे भजन करण्यात. वाक्य नीट लक्षात ठेवा. आवडीनं गुण गाणे म्हणजे भजन करणे. देव म्हणतात तुकोबाराय माझं आवडीनं भजन करण्यामध्ये तुमचा फायदा काय. तुकोबाराय सांगतात देवा मी सत्सत विवेक बुद्धीने तुम्हाला मागितलंय. मी आवडीनं तुमचं भजन करण्यात एवढा फायदा आहे, एवढा फायदा आहे, एवढा फायदा आहे की तो फायदा, तो लाभ मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नसेल, ब्रह्मदेवाकडे तराजू नसेल. इतका भजनाचा फायदा आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. भजन प्रमाण म्हणतात. तिथं फक्त भजन आहे. इथं मोठाडपण काय फुकून द्यायचं नाही. भजनाची ताकद किती मोठी आहे महाराज. समाजानं निंदे केलेली माणसं भजनानं मोठी झाली. आजा मेळ भिल्ली तारिली कुंटिनी. आजा मेळ भिल्ली तारिली कुंटिनी. आजा मेळ भिल्ली तारिली कुंटिनी. प्रदेश पुराणे वंदके. प्रदेश पुराणे वंदके. प्रदेश पुराणे कोण आजा मेळ. महाराज वेदाचं सूत्र ज्याच्या करतल होतं, करतल करतल. पण एके दिवशी वैचारिक पातळीची मर्यादा तुटली आणि इतक्या खाली आजामेळ गेला, इतक्या खाली गेला, इतका खाली गेला की पाप किती झाले पृथ्वीला सहन होत नव्हतं. पण त्याचाही उद्धार भजनानच झाला. कोण भिल्ली. लाहोर चित्र सशीर अंडुकर धरणाराची पोरगी बाबू महाराज. तिचं नाव शबरी. चंद्र सूर्य येत तोपर्यंत रामायणातलं तिचं नाव काढायला कोणाची मायवेली, कोणाची हिंमत आहे तिचं नाव रामायणातून काढून टाकायची. आणि ताकद कशाची. फक्त भजनाची. कुंटीन म्हणजे अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी. कानोपात्रा. काय अधिकार महाराज. तुमच्या माझ्यासारख्या काय डोक्यात आपल्या वारं घुसले असेल. आपण त्या काळात तिची चेष्टा केली असेल. आपण जरी नसोल तर आपल्यासारखे होते ना 2-2 पायाची त्या काळात बी. चांगली कपडे घालणारी, गावरान तूप खाणारी होती त्या काळात. पण विश्वाच्या मालकानं तिचा आदर उजव्या हाताला केलाय. ताकद कशाची. फक्त भजनाची ताकद आहे. ब्रह्महत्या राशी पातके. ब्रह्म
फक्त रामनामाच्या भजनानं वाल्याचा वाल्मिक, वाल्मिकाची वाल्मिक ऋषी, वाल्मिक ऋषीचे महर्षी वाल्मिक. ताकद कशाची? भजनाची. तुकोबाराय सांगतात देवा याच्याकरता मी फक्त तुझं आवडीनं गुण गावं एवढं देऊन टाका. आवडीनं गुण गाण्यात उद्धार कोणाचा झाला? तुम्ही गंध लावणारी माणसं आहात, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहात. शक्य असल्यास पंढरपूरला पण तुम्ही जाऊन आलेली माणसं आहात. तुम्हाला चंद्रभागेचं पण स्नान झालेलं आहे, तुम्हाला इंद्रायणीचं स्नान झालंय, तुम्ही देहू पाहला, तुम्ही आळंदी पाहली, तुम्ही पैठण पाहलं, पंढरी पाहली. म्हणून तुमचा उद्धार होईल नवल नाही, काही नवल नाही, काही नवल नाही, काही नवल नाही. सज्जन नावाचा खाटीक बोकडे कापित होता. बोकड्या कळतून शेळीचं पोरग, ज्या बोकड्याला कवडीची अक्कल नसती, बोकड्याला अक्कल असती का? बोकड्याला जन्म झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी त्याला त्याची बहीण कळत नाही. याच्यापेक्षा खालचं काय सांगू तुम्हाला? जन्म झाल्याच्या नंतर त्या आजेच्या बस्त म्हणजे बोकड. आगा भास्कराची या तेजा प्राप्त या तीन भजा. हे 3 दिवसाचा जो काल त्याच्यावर प्राप्त झाला ना, त्या तिसऱ्या दिवशी इतका त्याचा उदय काल येतो कामाचा की त्याला त्याची स्वतःची भगिनी सुद्धा कळत नाही. इतका हरामखोर बोकड्या. आणि त्याला तोडून ऐकणारा सज्जन नावाचा खाटीक. खाटीक तर कळालं तुम्हाला, जातीनं मुसलमान होता, पण त्या सज्जन नावाच्या खाटकाकडे इमानदारी भरलेली होती. इमानदार होता, इमानदार होता. आणि त्याच्या इमानदारीला जगाचा मालक भुलला, त्याच्या पारड्यात जाऊन बसला. सज्जन कसा या ऐकू लागे मास. म्हणजे असं पारड धरून नाही ऐकलं. त्याच्या इमानदारीमुळं, त्याच्या इमानदारीचा फायदा घेऊन त्याला काही नालायक लोक फसवत होते. 2 रुपये देत होते आणि 5 रुपयाचं मास नेत होते. पंढरपुरातल्या मालकाने विचार केला, मरल रे याचा संसार, खाटीक हे पण इमानदार आहे. मापच झाला देव. त्याचा किलो असतो का, तो अर्धा किलो. जितके पैसे दिले तितकं लहानसं होत होता, जितके जास्त पैसे दिले तितकं मोठं होत होता. महाराज त्याच्याही लक्षात आलं आणि कालांतराने व्यवसाय सोडून दिला आणि जीवनभर सज्जन नावाच्या कसायाने भजन केलं. मला सांगा बाबू महाराज, आपण किती भजन केल्यावर आपलं नाव गाथ्यात येईल? किती 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 भजन केलं. एक जण म्हणला, नाही आमचे ते महाराज लय मोठ्या परंपरेतले सुंबळ्या, तरी पण त्याचं बी येत नाही. लय मोठ्या परंपरेतला आहे तर लय पैसे कमीन, दुसरं काय करीन? 4-2 बंगले बांधील, काय करीन दुसरं? भारीच्या गाडीत फिरीन, काय करीन दुसरं? येऊ शकतं आपलं ना? नाही. आज सज्जन नावाचा खाटीक गाथ्यात आहे. हा, भजनात त्याचं नाव घेतलं जातं का? महाराज जीवनभर शेवटच्या टप्प्यात वाणी पवित्र करून विटेवरच्या मालकाचं भजन केलं. ही आवडीनं गुण गाण्यातली ताकद आहे. आवडीनं. पुन्हा एक नाव सांगू तुम्हाला. कोल्हाट्याचं कुळ कळतं ना तुम्हाला? कोल्हाट्याचं कुळ. या कोल्हाट्याच्या कुळात एक हरिभक्त जन्माला आले. कोल्हाट्याच्या कुळात. हो. त्या हरिभक्ताचं नाव होतं लाख्या नावाचा कोल्हाटी. लाखा नाव होतं त्याचं, लाखा. निष्ठावंत वारकरी पंढरपुरातल्या मालकाचा. महाराज त्यानं पकवाद नाही वाजिला, त्यानं विना नाही, त्यानं टाळ नाही, त्यानं ढोल वाजिला. ढोल. आणि ढोल हे शौर्याचं वाद्य. आपल्या संप्रदायात एक अनन्य साधारण छोटस त्याला महत्व आहे. ढोल ढमामे गरजती. ढोल एक शौर्यशाली वाद्य. आपल्याकडे गणेश उत्सव, शारदीय नवरात्र उत्सव याच्यामध्ये ढोल पथक असते. ढोल पथक फार प्रभावशाली मुली, प्रभावशाली मुलं ते ढोल वाजवत असतात. चित्त थरारक असतं ते. हो. आणि या लाख्या कोल्हाट्याने जीवनभर रामकृष्ण नामाच्या बळावर ढोल वाजिला. जीवनभर. आज त्याचं गाथ्यात नाव घातलंय. चंद्र सूर्य येतोपर्यंत त्याचं नाव काढायला कोणाची मायवेली? ताकद कशाची?
फक्त आवडीनं भजन करण्याची, फक्त आवडीनं भजन करण्याची. पुन्हा एक तिसरा मुद्दा मांडू तुमच्या पुढे. टोल नाक्यावरती टाळी वाजवणारा, टाळी नाही टाळ्या वाजविणारा, टाळी आणि टाळ्या याच्यात फरक असतो. टाळी ही भजनात वाजवल्या जाते आणि टाळ्या प्रसन्न होऊन वाजल्या जातात. अजूनही फडकऱ्याच्या नियमामध्ये एखादं वाक्य प्रभावशाली पडल्याच्या नंतर खालून टाळ्या स्वीकारत नसतात. ती टाळी फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणतानाच वाजती. आजही नियम आहेत काही काही ठिकाणी. काही काहीचं काय नाही. माझ्यासारखा एखादा कीर्तनकार असला की मी आधीच सांगितलेलं असतो सोपान महाराजाला, मी असं बोलन मग तुम्ही टाळी वाजवा, मग बाकी वाजते. सुमळ्या तुला कोण्या नरकट टाकावं यमाला पण कळणार नाही. कशाला सोंग करतो नाटक उगे आपले. या संप्रदायात नाटक नाही चालत. येथे नाही खोटा चालत परिहार. या संप्रदायात नाटक नाही. नाटकात नाटक जमत नाही. ते इथं कसं नाटक जमत. टोल नाक्यावर टाळ्या वाजवणारा एक ग्रस्त, वेश स्त्रीचा आहे वरचा, शरीर पुरुषाचा आहे, वेश स्त्रीचा आहे, पण पुरुषार्थ नावाचं कार्ड विश्वाच्या मालकाने टाकलेलं नाही. गुणगायी नावडी आहे. ताकद काय, ताकद काय. त्या सद्ग्रस्ताने एका व्यक्तीचं लग्न पाहिलं. लग्न पाहिल्याच्या नंतर त्याची वरात, त्याची शेवंती, हे सगळे कार्यक्रम बघितले. त्याच्या डोळ्याला पाणी आलं. आई बाबांनी विचारलं, का रे का रडतोस? काही नाही म्हणे. असं लग्न माझं कसं होईल ग? का होणार नाही? माहित नव्हतं आई बाबाला. त्या दिवशी कळून चुकलं, हा पुरुषार्थहीन आहे. माहिती झाल्याच्या नंतर सर्वत्र त्याला आवास्तव बोलत होते, आवास्तव बोलत होते. महाराज, या विश्वाच्या मालकाने ज्याला जन्म दिलाय त्याला वाईट म्हणण्याची आपली लायकी नाहीये. आपली लायकी नाही, आपली पात्रता नाही. एखादा डोळ्यामध्ये व्यंग असेल त्याला वाईट म्हणण्याची आपली काय पात्रता आहे? आपल्याला त्याला डोळा देता येतो का? नाही. एखाद्याला हात नसेल त्याला वाईट म्हणण्याची आपली काय योग्यता आहे? आपण त्याला हात देऊ शकतो का? त्याला पाय देऊ शकतो का? नाही देऊ शकत आपण. त्याला एखाद्याला दुरुस्त करू शकतो का? त्या अर्थी आपण त्याला हसू शकत नाही. हे ब्रह्मांडाच्या मालकाने त्याला जन्म घातलाय, त्याला विश्वास जगण्याचा त्याच्या परिणा अधिकार आहे. प्रभूची लेकरे सारी, तुम्ही आम्ही चेष्टा करण्याचा अधिकार. बऱ्यापैकी लोक नाव ठेवत होती. त्याची व्यथा एका वारकऱ्याने ऐकली. त्या काळातला जुनाट वारकरी, गुणगाई नावडी आहे याच्यावर सांगतोय. तुकोबरा एक का मागतात? देवा मी तुमचं आवडीनं गुण गाईल. दुसऱ्या कडव्यावर बोलू, आपण ध्रुपदावर बोलू. तर त्या सद्ग्रस्ताने विचारलं, का रे तू खिन्न आहेस? दादा, विटेवरच्या मालकाने जे शरीर दिले ते जीवनभर खिन्नता पदरात टाकणार दिले. का रे? का असं म्हणतो? पुरुषार्थहीन आहे. काळजी करू नकोस. लोक नाव ठेवते याच्याकरता भीतोस? काही नाही. अरे, जी लोक तुझं वर्णन करतील, जी लोक तुला नाव ठेवतील, जी लोक तुझी निंदा करतील, हे भडवे एके दिवशी मारणार आहेत ना. सारे एके दिवशी मारणार आहेत. यांच्या घरातली लोक यांना हाताने पकून देणार आहेत. आणि तू काय अपेक्षा करतो यांच्याकडनं? यांनी जरी तुला चांगलं म्हणलं तरी हे मारणार आहेत, यांनी जरी तुला वाईट म्हणलं तरी मारणार आहेत. यांच्याकडनं अपेक्षा तरी कशाला करायची? दादा, मरक्या माणसांनी चांगलं म्हणावा एवढीच अपेक्षा जीवनात होती. ती सुद्धा चांगली म्हणत नाहीत, तर अधिकारी लोक मला कधी चांगलं म्हणतील? अरे, जगाचा बाप तुला चांगलं म्हणेल, पण मी सांगतो तितकं ऐक. आजपासून त्याचं भजन करत राह. आणि तो तृतीयपंथी सज्जन भजन करू लागलेला आहे. किती भजन केलं सांगू तुम्हाला? जीवनभर भजन केलं. जीवनभर भजन केलं. ज्यानं भजन करायला लावलं तो मृत्यू पावला. त्याला विमान येईन काय नवलाची गोष्ट आहे? अहो, एका
तृतीयपंथी व्यक्तीला परमार्थात पाळलं तर सामान्य व्यक्ती असेल, वैकुंठात जागा मिळाली आणि कालांतराने आयुष्य संपल्याच्या नंतर हाही सद्ग्रस्त मृत्यू पावला. त्यालागी विमान पाठविले, त्यालाही विमान पाठविलं. स्वर्गाचं आधिपत्य प्राप्त झालं. दोन्ही एकमेकाच्या गळ्याला कडकडाटून भेटले. ज्यानं भजन करायला सांगितलं तो आणि ज्यानं केलं तो, दोघांनी गळा भेट घेतली. आनंद वाटला. आनंदास हृदयातून आले आणि थोड्या वेळानं रडू लागला. त्या सद्ग्रस्ताने विचारलं, का रे, जी जी लोक तुला नाव ठेवत होती ती भंगिरी नरकात आहेत, ती संसारात गटांगळ्या खा लागली. बघ तू कुठे आहेस, बघ बघ बघ. ज्याचं लग्न पाहून तुला कस्तरी वाटलं होतं ना, माझं लग्न होईल का, बघ वरून बघ. त्याची बायको त्याला बुटानं हाणायली, वरून दाखवत होत ते. आणि हानीत नाहीत का काही कायच्या बायका. हे बघ बघ त्याचं पोरग ते बापाला शिव्या द्याले. किती पोरं दाखवायचे तुम्हाला बापाला शिव्या देणार. ते आमच्या पाया पडतील आणि बापाला शिव्या देतील असे मोकर आहेत काही काही. जो बापाला वाईट मानणारा जर महाराजाच्या पाया पडत असेल तर त्याच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. अशा मूर्खाला महाराजानं पण स्वीकारलं नाही पाहिजे. मूर्ख असतात, ती नालायक असतात. बघ बघ ही खालची बघ. त्यानं सांगितलं, दादा तुम्ही सांगितल्यामुळं मी आवडीनं विटेवरच्या मालकाचं भजन केलं, मला विमान आलं, मला स्वर्गात जागा भेटली. हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, पण खालच्याला माहिती आहे का. म्हणले, चंद्र सूर्य येतोपर्यंत सगळ्याला माहीत होणार. कसं माहीत होणार, कसं, तुझं नावच गाथ्यात घातलंय. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनी आभेदू हरीचे पायी. याच्यातला एक तृतीयपंथी होता. महाराज चंद्र सूर्य येतोपर्यंत त्याचं नाव जिवंत, पण ताकद कशाची आहे, अभंगातल्या दुसऱ्या कडव्याची.
चांगली माणसं तुम्ही. बघा महाराज बघा, तृतीय पंथातला माणूस कुठे गेला? फक्त आवडीनं गुण गाण्याची. उद्याला संक्रांत होती, उद्याला संक्रांत होती. आज संध्याकाळी एक माऊली आपल्या मालकाच्या जवळ बसली. मालक म्हणजे पतीच्या जवळ बसली आणि नवऱ्याला विचारलं, धनी, अहो धनी. इथं एकही बाई नवऱ्याला धनी म्हणत नसेल. हातवरी करा, तिच्या चपलाचं मंदिर बांधतो मी. नाही म्हणणार. जिबील वेल्डिंग झाली ना त्याच्या, कशी म्हणील? दम नाही सप्त्याला, भागवतायला, रामायणाला, शिवपुराणाला. गुण कुठं येतो तुम्हाला? नका का धनी म्हणी ना, पण मालक म्हणी जा. तुम्हाला गिरगावच्या बाळ्याच शपथ आहे. मालक म्हणी जा, मालकाचा आदर करी जा. अहो धनी. काय ग? उद्याला संक्रांत आहे. होय. संक्रांतीचा पर्व काळ किती वेळपर्यंत आहे? सकाळच्या 4:30 पासून दुपारच्या 2:30 वाजेपर्यंत पर्व काळ आहे. गुणगायी आवडी सांगते. सकाळच्या 4:30 वाजल्यापासून 2:30 वाजेपर्यंत संक्रांतीचा पर्व काळ आहे. बाई 3-3:30 वाजता उठल्या, स्नान आटपलं, ताट घेतलं, ताटामध्ये सुगडे घेतली आणि मंदिरामध्ये वाण देण्यासाठी मंदिरात एकट्याच गेल्या. देवाला वाण दिलं. देवाच्या दरबारात तुळशी वृंदावन होतं, तुळशीला वाण दिलं आणि घरी आल्या. 5:15 वाजलेली होती, अंधारच होता. मालक नुकतेच समुद्र स्नान करून आलेली होती. तेही वारकरी होते. मालक समुद्र स्नान करून आले आणि येता येता मालकाचं दर्शन घेतलं. संक्रांतीच्या दिवशी पहाटे, सूर्य उदयाच्या पूर्वी. विचारलं, प्रिये जी, एवढ्या सकाळी? होय, तुम्ही सांगितलं होतं सकाळी 4:30 वाजल्यापासून पर्व काळ आहे. अगं मग सकाळच्या 4:30 वाजल्यापासून दुपारच्या 2:30 वाजेपर्यंत पर्व काळ होता, तू अंधारात का गेली? गेले मालक. सकाळी जाग लवकर आली, स्नान आटपलं आणि लवकर वाण द्यायला गेले. असं 2 वेळेस विचारलं, पण हेच उत्तर दिलं. उत्तर ते नव्हतं बरं. पुढे ऐका. दुपारची वेळ आहे. दुपारी एक शिपभर तांदूळ होते. शिप कळती का? शिप नदीत सापडत होत्या. शिपा, शिंपी नदीत सापडायच्या. नदीत बाबू महाराज तेवढी शिपभरच तांदूळ होते. शिपभर तांदूळ दळता येतात का? दगडाच्या खलबत्त्यात कुठले, त्याच्यात मिठाचा खडा टाकला आणि शिपभर तांदूळ कुटून गुंडीभर पाणीत टाकलं आणि त्याचं द्रावण करून संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांना तांब्या तांब्या पिलं. काही नव्हतं खायला मला, काही नव्हतं. मुलाने आईला सांगितलं, आई पोट भरलं ग, आज लोटी भर आंबील पेल, लोटी भर. काय परिस्थिती महाराज. आणि 3-3:30 वाजता त्या मुलानं आपल्या आईला विचारलं, आई सकाळच्या 4:30 वाजल्यापासून तर 2:30 पर्यंत पर्व काळ होता, तो अंधारात वाण देऊन का आलीस? बाळा जाऊ दे रे, लवकर जाग आली. नाही आई नाही, बाबांनी तुला 2 वेळेस जो प्रश्न केला काही, त्या प्रश्नाचं तू उत्तर दिलं नाहीस काय? एक बोलू गाई, माझं वय कमी आहे गाई, मी तुझा बालक आहे, छोटा आहे. आई तुला माझी शपथ आहे, तू अंधारात वांद्याला का गेली? काय वाटलं असेल महाराज त्या माईला? पोराचं डोकं छातीला लावलं, आवळून धरलं, कडकड 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 हृदयाशी लावून रडू लागली. बाळा, बाबांनी तुझ्या 2 वेळेला प्रश्न केले, उत्तर नाही दिलं. 3ऱ्यांदा विचारलं असतं तर द्यावंच लागलं असतं. आज्ञाभंग केल्याचं पाप लागलं असतं. आई मी विचारतो ग तुला, तू अंधारात का गेली? बाळा, आपल्या गावातल्या सगळ्या बायका तुझ्याच बाबाला विचारून वाण देतात. दुपारच्या 2:30 वाजेपर्यंत संक्रांत होती,
म्हणून सगळ्यांनी उजेडात वाण दिले, नटून सजून साड्या घालून दागिने घालून मंदिरात गेल्या. मग आई, या गावात तू एकटीच बाई आहेस, तू अंधारात का गेली? बाळा, माझ्या दोन्ही मांड्यावर साडी फाटलेली रे, माझ्या दोन्ही मांड्यावर साडी फाटलेली आहे. आणि सौभाग्यवती स्त्रीनं उलटी साडी कधीच नेसायची नाही. किती गरिबी आली तरी पदर 4-4 बाऱ्या शिवायचा. उलटी साडी नेसायचा अधिकार फक्त विधवा स्त्रीला असतो, सौभाग्यवतीला नाही. मग बाळा, मी सौभाग्यवती आहे रे, आणि मांडीवरती साडी फाटली, ते छिद्र बाजूला सरकत नाहीत. बाळा, मी अंधारात का गेले? मी याच्याकरता गेले, तुझ्या बाबाचा अपमान नकोय. तू का म्हणे नग्न भाज, बरी ती लाज स्वामीशी. पत्नीचं शरीर उघड दिसणं नवऱ्याची लाज जात असते. मग बाळा, माझ्या कपाळाच्या मालकाची प्रतिष्ठा पणाला लावणं नकोय. माझ्या प्राणनाथाची, माझ्या पती परमेश्वराची आबरू लोकात जाऊ नये, याच्याकरता मी अंधारात वाण देऊन आले. परिस्थिती किती नाजूक असेल कल्पना करा. पण भजन नाही बंद केलं महाराज. ती एका वारकऱ्याची पत्नी होती. मालकानं किती भजन केलं असेल हे मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नाही, पण भजन करणाऱ्या नवऱ्याला इतक्या परिस्थितीनं साथ दिली, ती सामान्य बायको असेल? काय पत्नी असेल महाराज? ती काय पत्नी होती, काय पत्नी. पंढरपुरातल्या मालकाने या भजनाची दखल घेतली काका, आणि सासरवाडीतून धन आलतं. हे धन विश्वकर्मा नावाच्या महाराजाकडे दिलं, आणि त्यांना सांगितलं, ह्या वारकऱ्याचं गाव सोन्याचं करा. गाव सोन्याचं केलं, सोनं काही उरलं, काय करायचंय? मसनवाटा सोन्याचं करा, मसनवाटा सोन्याचं करा. रावणाला गाव सोन्याचं आहे, मसनवाटा मातुड्याचा आहे. कुबेराला गाव सोन्याचं आहे, मसनवाटा मातुड्याचा आहे. वारकऱ्याला गाव बी सोन्याचं आहे आणि मसनवाटा बी सोन्याचा आहे. त्या वारकऱ्याचं नाव सुदामदेव. महाराज, इतकी परिस्थिती, साडी नाही घालायला, साडी साडी या परिस्थितीत जीवन असलं तरी जीवनभर आवडीनं भजन केलं, आवडीनं भजन केलं. महाराज, पंढरपुरातल्या मालकाने याची दखल घेतली, मसन वाट्या सगळं सोन्याचं दिलं, पण ताकद कशाची आहे? दुसऱ्या कडव्याची. गुण गायले आवडी, 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 आवडी, गुण गायले आवडी.
तुकोबाराय देवाला म्हणतात तेव्हा ज्याच्या पत्नीला साडी व्यवस्थित नेसायला नाही, ज्याच्या लेकराला एक टायमाची चतकोर भाकरी नाही, अशा परिस्थितीत जीवन जगणाऱ्या माणसांना तू मसनवाट्या सगळं सोन्याचं देतोस का बरं देवा? भगवान म्हणतात तुकोबाराय त्यांनी माझं आवडीनं भजन केलंय. मग आवडीनं भजन करणाऱ्या इतक्या तळागाळाला गेलेल्या वारकऱ्याला जगात एक नंबरचा श्रीमंत करतोस. कोणालाच का मसनवाटा सोन्याचा आहे? रावणाला तर नाही. ज्या कुबेराकडनं पैसे उसने घेतलेत ना, देह हे काळाचे धन मनुष्याचे काय पंढरपुरातला मालक आजही त्याचं उष्ण फेडायला आहे, तरी पण त्याला मसनवाटा मातुड्याचा आहे. मसनवाट्या सगट गावासह सोन्याचं फक्त वार करायला, ती ताकद फक्त भजनाची, आवडीनं गुणगाण्याची ताकद आहे. भजन करण्यासाठी जातीचा प्रबंध नाही. मी अगोदर बोलून गेलो तुम्हाला. सज्जन नावाचा खाटीक मुसलमाने भजन केलं, नाव इतिहासाती वारकरी संप्रदायातले. कबीर महाराज, लतिफा नावाचा मुसलमान, कबीर मोमीन लतिफा मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास नाव्याच्या कुळातले माझे संत शेना बाबा. जीवनभर भजन केलं, जीवनभर 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 भजन केलं. एक लक्षात ठेवू का? सांगता का? एक लक्षात घ्या. मोठ्या माणसाच्या पुढून जात असताना गरीबाला मान खाली घालावं लागते. आपण पाहतो का नाही? म्हणजे आदरयुक्त भीती असती. मोठा मी पैशानं म्हणत नाही बरं, आचरणानं. आचरणानं मोठा असलेला व्यक्ती जर रस्त्यानं चालला तर एखादी सात्विक स्त्री समोरून चालली तर पटकन पदर पुढं सरकवती. मागं नाही, पुढं सरकवती. फक्त तिच्या साडीला पदर असला पाहिजे. मग एखादीच्या साडीला जर पदरच नसेल तर ती कसा सरकीन? साडीला पदर असला पाहिजे. मला वाटतं सगळ्या साड्याला असतेच का पदर? म्हणजे काही काही घेत नाहीत म्हणून याच्यावर वाटतं की यांच्या साड्याला त्याच्या मालकाने पदर आणले नसावा असं मला वाटतंय. आता त्याला विचारावं तर बाईला विचारायची आपली काय पात्रता आहे? हानी नाही एखादी थुतरीत. एक आदरयुक्त भीती कोणाची? वैचारिक पातळी ज्याची मोठी आहे त्याच्याकडे माणसं आदराने खाली वाकून चालतात. इथं उलट आहे, इथं उलट आहे. या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्याची हजामत करणारा वारकरी, दुसऱ्याची हजामत करणारा वारकरी माझे शेना बाबा हे जर पंढरपूरला गेले, हे जर पंढरपूरला गेले तर पंढरपुरातला मालक हे दर्शन घेऊस तर मान खाली वाकीत होता. शेना महाराजाच्या डोळ्यात डोळे घालून जगाचा बाप पाहत नव्हता. का? भजनाची इतकं पुण्य झालं, इतकं पुण्य झालं. ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी.
संतांनी देवाला पैसे दिले असतील करुणी करायला नाही. आणि काय होतं यांच्याकडं, आणि त्याच्याकडे कोणती कमी होती? ते कशाला बाबू देव, कशाला पैसे घेईल? मग ऋण कशाचं आहे? फक्त भजनाचं. जीवनभर निष्ठेनं भजन केलं, या भजनाचं कर्ज वाढलं. म्हणून जगाचा बाप माझ्या सद्गुरु सेना महाराजांच्या पुढे मान वाकीत होता. डोळ्यात डोळे घालून पाहायची ताकद नव्हती. विश्वाचा मालक जर ऋणी केला असेल, आपलासा केला असेल, तर संतांच्या पुढे जर खाली वैचारिक पातळीची आदरयुक्त भीती ठेवून जर वागत असेल, तर फक्त भजनाची ताकद होती. तुकोबाराय म्हणतात, देवा या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी, या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी सर्वसामान्य व्यक्तीच्या दाढ्या कटिंग करणारे सेना बाबा आज जगाच्या बापाला वाकवत होते. याची ताकद काय? फक्त दुसऱ्या कडव्याची. गुण
हा संप्रदायाचा नियम आहे. आपल्याला जर बाकीचे प्रमाण पाठ नसतील तर कीर्तनकारानं सोडलेली गोड म्हणायचं, हा संप्रदायाचा नियम आहे. काही बी हिंदी मधात घातलं, गाणं मधात घातलं, अशा पण नालायकायला तुम्ही बोकांडीवर घेतलंय. विठाला ही संप्रदायाची परंपरा आहे. गोड चालवा छान. एक मुद्दा सांगतो. बराच टाइम झाला बाबू महाराज, याने उठायला पाहिजे होता. आता उठत नाही नाही, हे मला पेटवायच्या मागे 11:30 वाजून गेलेत. एक मुद्दा मांडतो, एक सोपा मुद्दा, तुम्हाला कळेल, रुचेल, पचेल. मला अडचणीत हात घालायचा नाद नाही, इचू निघत असते. सोपं सांगायचं, कळेल, पचेल. ह्याच्यात काय गेलं, त्याच्यात काय गेलं, त्याच्यात काय गेलं, फाटक्या मुठ्या हे सांगत आहे. ह्याच्याला आगावपणा. सोपं सोपा. हा संप्रदाय भक्ती संप्रदाय. या संप्रदायामध्ये भजन परंपरा आहे. गोड बोलायचं, गोड. इथं बसलेल्या कोण्याही एका व्यक्तीला 1,00,000 रुपये देतो, त्यानं महिनाभर लुगडं नेसून गावात फिरायचं. म्हणजे माझ्याकडे लय पैसे झाले त्याचा अर्थ असा नाही, मी तुमच्याकडूनच भीक मागणार आणि देणार. मी कुठून देऊ बैल न खट्या नाव तू बाटे. चला 5,00,000 रुपये देतो. नेसल का महाराज कोणी? नाही. माझ्या पंढरपुरातल्या जगाच्या बापानं 27 दिवस लुगडं नेसलं. 27 दिवस नुसतं लुगडं नाही नेसलं, जगाचा बाप असून लुगडं नेसलं आणि एका बाईचे कपडे धुतले. ती बाई वारकऱ्याची बायको, तिचं नाव होतं सोयराबाई. सोयरा. महाराज कशासाठी पागल झाला असेल, कशासाठी वेडा झाला असेल? फक्त भजनासाठी. या बाईच्या सासऱ्याने जीवनभर भजन केलं. तिच्या सासऱ्याचं नाव होतं रानोबा नावाचा वारकरी. जीवनभर भजन केलं, जीवनभर. कालांतराने सासऱ्याच्या पश्चात त्या बाईच्या मालकानं भजन केलं. त्या बाईच्या मालकाचं नाव श्रीमंत श्री चोखोबाराय. काय ताकद महाराज. तुकोबाराय सांगतात, देवा ज्या कुळातल्या माणसांनी भजन केलंय त्या कुळातल्या लोकांचं काम करण्यासाठी लुगडं नेसतोस ना, लुगडं. मग इतकी भजन करण्यात ताकद आहे म्हणून गुणगाईनं आवडी. पुन्हा एक सांगतो मुद्दा, बचाला आता एवढा हे का नाही. एक सांगतो, बचाला. मला काय तुम्ही आशीर्वाद द्यायला मी महिनाभर बोलतो. हो, महिनाभर नाही. तुम्ही म्हणले याच कडव्यावर बोलायचं 2-4 महिने, रोज आजचा शब्द उद्या नाही, तरी येडपट गिरगावकर बोलन. हुशार तर किती दिवस बोलतील. मी बोलन 2-4 महिने, हे आजचा शब्द उद्या नाही, रोज ऐकत राहा. नुसती गुण गाण्याची ताकद. 5,500 पुरावे येतं. झालेतच किती तुमच्या पुढे आता आहे, 1.5-2 तासात. किती दिवस चालतील, किती दिवस चालतील. मेमरी कार्ड लय गोड आहे महाराज, हे उघडतच नाही म्हणून तो मोबाईल साधा वापरतो. हो, ते मोठ्या मोबाईलच्या कार्डाच काय खरं नसते. मग ते लोकेशन टाकायचं तर रेंजच नाही, याची जातच नाही, याच्यात कोणाची घुसत नाही. महाराज चोखोबारायच्या पत्नीचं बाळांतपण करण्यासाठी इतकं भरक काम केलं. बाळांतपण गोड काम नसतं बरं, फार घाण असते ती. फक्त एखाद्या लेकीचं बाळांतपण करणाऱ्या त्या लेकीच्या माईला विचारा, लेकराची बाळा ते धुताना कितीच गोड वास येतोय. एक सोपा मुद्दा सांगू का तुम्हाला. पोरीला पोरग झाल्यावर आजीचा कोण असतो? तो नातू. बरं आवड असती का नाही पोरीला पोरग झाल्यावर? मग नातवाचे बाळा ते ज्या दगडावर धुतले का, त्या दगडावर आजी तिचं लुगडं धुत नाही. मी काय बाळातीन झालो नाही, मी अजून कोणाची बाळाती धुतली नाही, पण मला वाचनाचा नाद आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा इतकं काम केलंस तो केवळ भजनामुळं, आवडीनं भजन करण्यामुळं. बरं ठीक आहे, केलं असेल नवल नाही,
जाऊ द्या, साडी नेसली असेल, बाळा ती धुतले असतील 7 दिवस, काहीच नवल नाही, काहीच नवल नाही. मला सांगा, साडी नेसून दुसऱ्याची बायको आता येतं का? का वेड होऊन या कामिनीच्या पेक्षा स्त्रीचा वेश धरून दुसऱ्याची बायको कशी व्हावी? झाला नाही का अर्जुनाची? काम्ये कवनी सुभद्रा आठवली से मनी. काम्यक नावाच्या वनामध्ये अर्जुनाला सुभद्रा आठवली. आता या वनात बायको कशी येईल? ती तिच्या घरी होती ना, कशी येईल तिथं? इतकं सुंदर वन आहे, काम उत्पन्न झाला. आणि या वनामध्ये क्रीडा करण्यासाठी माझी सुभद्रा नावाची पत्नी असती तर किती बरं झालं असतं. पंढरपुरातला मालक तात्काळ सुभद्रा झाला, तात्काळ सुभद्रा झाला. महाराज, देवानं प्रश्न केला, चोखोबारायच्या पत्नीचे बाळांत बदकन करण्यासाठी, बाळांते धुण्यासाठी, तिचे लुगडे धुण्यासाठी, चोखोबारायच्या घरच्यांचे कपडे धोतर धुण्यासाठी तू बाई झालास याबद्दल दुमत नाही. त्यांनी भजन केलं. अर्जुनाची बायको झाला ना तू, कशा करता? भगवान रडू लागले. तुकोबारायला सांगितलं, तुकोबाराय, अर्जुनानं नुसत्या तोंडाने भजन नाही केलं. अर्जुन झोपी गेल्यावर अर्जुनाचे रोम भजन करीत होते, अंगावरचे रोम भजन करीत होते, रोम. म्हणून अर्जुनाचं पिस लागलं होतं. महाराज, हा कोपे तरी निवांतच आहे, हा ऋषे तरी बुझावीत जाय. अर्जुनाचं नवल पिस लागलं होतं, पार्थाचं नवल पिस, नवल पिस. ताकद कशाची आहे? फक्त भजनाची. गुणगाईन आवडी, गुणगाईन आवडी. पुन्हा एक मुद्दा सांगतो, जाऊ दे आता, बस झालं ना. अजून एक सांगतो, अजून एक सांगतो. पुन्हा एखादा म्हणीन, हे उगच म्हणला मी 2-3 महिने बोलवतो, याला येतच नसन पुढचं काय, असे उकरीत. ऐकत राहा, ऐकत राहा. कीर्तन हा बोधावर आरूढ विषय असतो, आहे का नाही? बोधावर. काही काही 2% पांचट लोक इतके हरामखोर झाले, ते म्हणले महाराज कीर्तन झकास करा. म्हणलं, तुझ्या बायको साडी नेसून नाचतो. कीर्तन हा झकास विषय असतो, कीर्तन हा बोधावर आरूढ असणारा विषय असतो. कीर्तनातून आपल्या जीवनात काहीतरी उपयोगाचं होईल, त्याचं तिळा इतकं जर त्या कीर्तनातून भेटलं तर त्याचं नाव कीर्तन. आणि आपल्या फायद्याचं, जीवनाच्या फायद्याचं कीर्तनात जर भेटलं नसेल तर तमाशाला नाव ठेवू नका. त्याच्यापेक्षा याचं कीर्तन बेकार, ज्याच्यात बोध नाही ते कीर्तन. विठाला महाराज, संप्रदायातली जी जुनाट लोक होती का महाराज, पैसे नव्हते त्यांना, पैसे तर नव्हतेच, पण आता जे आम्हाला खाला आहे का त्याच्यातलं 5% पण त्याला खाला नव्हतं. कशाच्या पातळ चपात्या आल्यात, कशाचे गुलाबजामुन आले चोपन. महाराज, काय होतं बाबू महाराज त्यावेळेला? कशाच्या पुऱ्या असत्याल, कशाची बासुंदी असेल. पायी पायी जाऊन कीर्तन केले हो जुन्या लोकांनी. कण्या आंबाड्या घुगऱ्या खाल्ल्या, पण नियम नाही मोडले. आमच्यासारख्या नालायकांनी सुद्धा नियम नाही मोडायचे. विठाला एक मुद्दा सांगतो, गुणगाण्याची ताकद. वारकऱ्याची पोरगी आहे, जीवनभर भजन करणार घर. संध्याकाळचं भजन झाल्याशिवाय त्या घरात कोणी जेवण करत नव्हतं. हा नियम होता, नियम 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 होता, नियम होता. असलं वारकऱ्याचं घर. आणि त्या घरच्या पोरीचं लग्न झालं आणि घर भेटलं पाकिस्तानी. तिथे कशाचं भजन आलं? ही पोरगी त्या घरात गेल्यावर सासऱ्याला माळ घातली. ती म्हणली, मामा आता तुम्हाला चावण, आता तर लाच धरा, चावण तुम्हाला आता चावण. मग 70 वर्षाच्या आजच सासऱ्याला माळ घातली. सासऱ्याला होती का नव्हती काय माहित, आजच सासऱ्याला घातली. नवऱ्याच्या आज्याला, त्याला हरिपाठ शिकिला. गावातून एके दिवशी दिंडी चालली, पुंजारा टाकायला गेली, चुलीचं राखुंड भरलं. काय म्हणतात तुमच्याकडे? केर, केर झाडून काढलेला काय म्हणतात? केर. आणि केर नेऊन टाकतात त्याला काय म्हणतात? उकांड्यात ना. उकांड्यावर टाकायला गेली, उकांड्यापासून रस्ता होता, रस्त्याने दिंडी चालली. बाबू महाराज ती मिसळीन दिंडीत.
बाया म्हणल्या मा कोणी कर काय नाही म्हणले दिंडीला चल. लग्न होऊन दिवस किती झालते 5-7 दिवस. आता 5-7 दिवसाच्या नंतर नवरी गायब म्हणल्या नवरदेवाची परिस्थिती काय झाली असेल कल्पना करा आहे का नाही. शिळीन लांडगं पाहिल्यावर झाला असेल. कसा असं तू पान पकड 2-3 दिवस नाही काका महिना 1.25 महिना दिंडीत. कोणाला कोड आहे त्याला कोड आहे. महाराज उखंड्यावर टाकलेलं टोपलं नुसती साडी नेसून घरी नाही आणलं तिच्या रूपात रूप घेऊन साडी नेसून उखंड्यावरलं टोपलं घरी आणून ठेवलं आणि उद्याच्या कामाला सुरू झाली. नुसतं सारवण सडा पोतरा भांडी कुंडी स्वयंपाक केला इतकं नाही. कवन एक दिनी वासना उद्भवली पतीची या मनी हसते कवळोने कामिनी सेजे पहुडविली. वासना उत्पन्न झाली पतीच्या अंतःकरणात. महाराज जगाच्या मालकानं ती पूर्ण केली. संसार विश्वाच्या मालकानं केला आणि गर्भ त्या वारकरी सखुबाईच्या पोटात राहिला. काय ताकद आहे महाराज. वारीहून आली ही खोटी सखू पंढरपुरात गेली आणि खरी सखुबाई घरी आली. देवाची पूजा केली. देवघरात पांडुरंगाची प्रतिमा होती. जात्यावरचा दगड घेतला. जात्यावरला दगड माहिती ना गोल असतो होय देसाई असतं ना वरवटा. आपण त्यांच्याकडे बसलो होतो हो गोल वरवटा असतो वरवटा. देवाला सांगितलं देवा लग्न झालंय तसं पतीची संग केला नाही आणि दिंडीत जो पुरुष पाहिला त्याला बाप समजिले भाऊ समजिले. गर्भ कोणाचा आहे नाही सांगितलंस स्वतःचं डोकं फोडून तुला रक्ताचा अभिषेक करते. थरथर मूर्ती कापली. मूर्ती कापली सांगितलं सखू तू सासरवाशी नव्हतीस. तुझ्या माहेरच्या कुळामध्ये अविरत माझं भजन करणारी लोक होती आणि त्या भजनाचा व्यासंग तुला लागला. तू दिंडीत गेलीस. तुझ्या जर संसाराचं मात्र झालं असतं तर ते वारकरी कुळ मातीत गेलं असतं. माझं नावही मातीत गेलं असतं. सखू तुझ्या जाग्यावर मी संसार केलाय. गर्भ तुझ्या पोटात. इतकं खालचं काम केलं. ताकद कशाची फक्त भजनाची. गुणगायीन विढोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली